या फोटोत दिसत असणाऱ्या महिलेच्या मृत्यूचे सत्य तब्बल 9 वर्षांनी बाहेर आले आणि तेही खूप भयंकर असे. महाराष्ट्रातील हातकणंगले भागातील अश्विनी बिद्रे या 2013 साली पोलीस दलात दाखल झाल्या. त्याच पोलीस दलात वरिष्ठ पदावर असणाऱ्या अभय कुरुंदकर या पोलिसाच्या त्या संपर्कात येतात. त्यानंतर सांगलीतील एका ATM घोटाळ्याच्या तपासात हे दोघं अधिकारी असतात. त्यातच अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण होतात. पुढे जाऊन अभय कुरुंदकर अश्विनी बिद्रे यांना लग्नाची मागणी घालतो, पण अश्विनी बिद्रे यांचे आधीच लग्न झालेले असते, त्यातून त्यांना एक मुलगी असते. त्यामुळे अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात नेहमी भांडण होत असत. याचाच राग डोक्यात घेऊन अभय कुरुंदकर एके दिवशी अश्विनी बिद्रे यांना मीरा भाईंदरच्या त्याच्या फ्लॅटवर घेऊन जातो आणि त्याच्या मित्रांसोबत अश्विनी बिद्रे यांना बेदम मारहाण करतो. अभय कुरुंदकर बॅटच्या साह्याने अश्विनी बिद्रे यांच्या डोक्यावर वार करतो. त्यातच त्यांचा मृत्यू होतो. खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी अभय कुरुंदकर मित्रांच्या मदतीने कटरच्या साह्याने अश्विनी बिद्रे यांच्या शरीराचे तुकडे करतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो. त्यानंतर तो तेच तुकडे एका लोखंडी पेटीत भरून वसईच्या खाडीत फेकून देतो. आता तब्बल 9 वर्षांनी न्यायालयाने अभय कुरुंदकर आणि त्याच्या मित्रांना दोषी ठरवलं आहे.